हे गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. मला तुम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या घरी बरंचसं काम असतं, आईला आमचं काम होत नाही. अंग दुखतंय, हे दुखतंय, ते होतंय. पण दिवाळी आला, दसरा आला किंवा होळी आली तर मग घरात यायचं. आता गंमत सांगतो, शरीर दुखतंय सगळं मान्य आहे. आता हे दिसतंय का, हे शोरूम, ही भांडी सगळी आईने धुलीत. हे काय लॉजिक आहे मला तुम्ही जरा सांगा कमेंटमध्ये, की शरीर दुखतंय सगळं मान्य आहे, पण ही भांडी बिंडी धुवायची काय गरज आहे का? वर्षातनं 3-3, 4-4 वेळा कुठं पळून जाणार आहेत का? तुमच्या घरी असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगा. आणि तुमच्या घरी कोणी असं करत असेल त्यालाही सांगा, की बाबा दादा असं बोलतो, हे खरं आहे का? पटलं तर का ते का? हळूहळू बॉडी आपली वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे, हळूहळू शेपमध्ये येते, हरकत नाही. थोडा टाईम लागेल, पण जशी पाहिजे तशी बनेल. आपलं काम वगैरे झालेलं आहे आणि डाईटची काळजी आईपेक्षा जास्त कोणी घेऊ शकत नाही. तर इथं हे बघा काय बनवलंय. हे ऑमलेट नाही, नीट बघा. हा डोसा आहे, वरती अंड फोडलंय. हे कच्चं आहे आणि हे बनवलेलं आयटम आहे. हा कसा आहे बघा. नाश्ता एकदम खतरनाक आहे. दुपारचे 2 आणि कामाची सुरुवात. आपल्यासोबत आज छोटा डॉन आणलाय, जो आपल्यासोबत दूध टाकेल. कडक तवून म्हटलं थोडीशी निरा घेऊयात. तुला हवी ना? कडक तवण हातामध्ये दुधाचं पाकिट. आज आपण एका सोसायटीमध्ये दूध डिस्ट्रीब्यूट करतोय. तुमच्यासोबत बोलायला लागल्यापासून कालपासूनच सुरुवात केली आहे. आज बोलतोय, छान वाटतंय. थोडंसं मला असं वाटतं कोणीतरी मला पाहणार आहे, जे काम करतोय ते कोणीतरी ॲप्रिशिएट करते. करताना थोडासा उत्साह मिळतोय. बाय द वे, काम फिनिश करून तोपर्यंत आपली लिफ्ट आली. आज आपल्याला त्याचं गेट आहे बघतात, ती पिशवी आहे, त्या पिशवीत ते पाकिट टाक. दुपारच्या 2:30 वाजता आहेत. दूध टाकून सगळं झालेलं आहे, सगळं फिनिश आहे. एका सोसायटीत बसतोय, लिटरली अशी फाटून हात झालेली, ताकदच नाही आहे. म्हटलं 2 मिनटं ब्रेक घेऊयात, मग घरी जाऊयात. सांग, मी तुला दिलेलं दूध रोज पितोस का तू? दूध आवडतं का? दुधाचं पाकिट दाखव. तू हेच दूध पितो का पाकिटचं दुसरं पितो, चितळे कात्राचं? हेच पितो ना? तुला आवडतं का? टेस्ट छान आहे, क्वालिटी छान आहे. मी दिलेली अंडी वगैरे खातोस का? अच्छा. तू आत्ता बाहेर पटकन पळत पळत मला पकडायला आला होता. तू पाणू का उद्या? तू पाणू ना? मम्माला विचारलं का आजीला विचारलं? ठीक ठीक आहे, देतो. हातामध्ये दुधाची पाकिटं, शेवटचं 2 लिटरचं कस्टमर. कधी एकदा घरी जातोय, कधी जेवतोय आणि जरा बेडवरती पडतोय, असं झालं. आपण दिवसाचा शेवट. थोडंसं दूध आपल्याला कमी पडलंय, मी डेअरीवरती आलो. इथं आपला एकदम जीवाभावाचा मित्र, कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही पण मी इथं आहे. आपल्याला थोडंसं दूध कमी पडतंय, ते मी आता घेईल आणि इथून आपल्याला घरी निघायचं आहे. इकडे जवळ आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्याच्याशी तुमचं जमतं त्याच्याशी 2 शब्द बोला. माणूस आहे, भावना आहेत, त्या व्यक्त करा. व्यक्त केल्यानंतर माणूस फ्रेश होतो आणि जे काम करतो त्याच्यात मन लागतं. आजच्या दिवसाला इथं विराम लावतो आणि 2 शब्द तुला काय बोलायचे तू बोल. बाय द वे, कोणाला ऐकतोस तू? ते राधे राधे काय? हां, प्रेमानंद महाराजांना ऐकून लुक वगैरे, दाढी, केस. आता भविष्यात संन्यास घ्यायचा फुल फॅन आहे. बाय द वे, रामकृष्ण हरी. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लव्ह यू ऑल, टेक केअर.